संध्याकाळच्या वेळेला कामांचा लोड जरा कमी असतो. त्यामुळे मी एक्स्ट्राची कामं आणि दुसऱ्या दिवसाची काही छोटी-मोठी कामं आहे ना, आदल्या दिवशीच करून ठेवत असते. आता आपण काही कामं आवरायला घेतली आणि मुलं मधी-मधी नाही आले, असं तर कधी होणारच नाही. देवांचं सगळं सामान मी या बास्केटमध्ये ठेवत असते. जे काही एक्स्ट्राचं आहे ना, आसन, चुनरी किंवा देवीच्या वेगवेगळ्या साडीज, तर ते सगळ्या गोष्टी मी या बास्केटमध्ये ठेवत असते. त्याच थोड्या इकडे-तिकडे झालेल्या होत्या, म्हणून त्याला पण व्यवस्थित ठेवून घेतलं. आता पिशव्यांचा माझ्याकडे अजिबात तुटवडा नाहीये बरं का. गादीखाली असू द्या, ह्या कपाटात, त्या कपाटात किंवा किचनमध्ये सगळीकडे पिशव्याच पिशव्या असतात. एक पिशवी घराच्या बाहेर काढली, की दुसरी लगेच घरामध्ये एंट्री करत असते. आता तुमच्या बाबतीत असंच असेल. मी जर Mishoवरनं शॉपिंग करण्याचं बंद केलं ना, तर Mishoलाही प्रश्न पडेल, की अश्विनी कुठे गायब झाली? त्यामुळे मी टप्प्या मी आहे म्हणून मी थोडी का होईना शॉपिंग करत असते. यावेळेस सुद्धा 2-3 टप्प्यामध्ये मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे. काय आहे ते बघण्यासाठी माझा नेक्स्ट मिनी व्लॉग नक्कीच बघा. त्यातली पहिली जी गोष्ट होती ना, तर ती होती हे वॉशिंग मशीनचं कव्हर. जे माझं आधीचं कव्हर होतं ना, ते दिवाळीलाच खराब झालं. तेव्हाच मी ते टाकून दिलं आणि तेव्हापासून घेऊया, पण काही मुहूर्त लागलाच नव्हता. म्हटलं चला आता घेऊन टाकूया, जरा ऑफर सुद्धा होती. तर सुंदर असं हे मी कव्हर घेतलेलं आहे. बॅकला फक्त नॉट दिलेली, ती मस्त बांधून घ्यायची. हे कव्हर मला ₹210 ला भेटलेलं आहे आणि आज त्याची किंमत आहे 181. तर दुसरा प्रॉडक्ट मी मागवला होता, पण दुसराच मला रिसीव्ह झाला. क्वालिटी छान होती म्हणून ठेवून घेतलं. बाय.